राम मंडळी, स्वागत आहे तुमचं डिजिटल लायब्ररी या यूट्यूब चॅनेलवरती. आज आपण चालू करणार आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकाच्या 5व्या भागाला. या भागात आपण पाहणार आहे यशस्वी व्यवस्थापकांनी केलीच पाहिजेत अशी कामे. जागतिक कीर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये या गोष्टींचा, या व्यवस्थापन कौशल्यांचा शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात कसा यशस्वीरित्या उपयोग केला हे आपण पाहणार आहे. जर मंडळी आपल्याला या पुस्तकाचे पहिला, दुसरा आणि तिसरा हे भाग पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलवरती जाऊन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपण पाहू शकता. तर सुरुवात करण्याआधी हे चॅनेल कोणत्याही प्रकारचे हक्क किंवा अधिकार हे या पुस्तकावर सांगत नाही. या पुस्तकाचे मूळ अधिकार आणि हक्क हे लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे राखून आहेत. तर चला, यशस्वी व्यवस्थापकांनी केलीच पाहिजेत अशी कामे. सर्वोच्च आणि सर्वात जास्त यशस्वी व्यवस्थापक होऊ इच्छिणाऱ्याने केलीच पाहिजेत अशी कामे. ज्याला जगातील सगळ्यात मोठा आणि यशस्वी व्यवस्थापक व्हायचे असेल त्याने कोणकोणती कामे करणे आवश्यक असते त्यावर एक नजर टाकूया. नंबर 1, मिशन स्टेटमेंट. ध्येय वाक्याचा पाठपुरावा करणे. कितीही अवघड बिकट प्रसंग आला, संकटे आली तरी आपले ध्येय सोडायचे नाही, डगमगायचे नाही. नंबर 2, प्लॅन अँड पॉलिसीज. योजना बनवणे, धोरण राबवणे. आपले ठरलेले ध्येय साध्य करण्यासाठी योजना बनवायची आणि योजना अंमलात आणण्यासाठी धोरणे राबवायची. योजना हा ध्येयाकडे जाणारा रस्ता आहे, तर धोरणे हे दिशादर्शक डायरेक्शन आहेत. नंबर 3, ऑर्गनायझिंग रिसोर्स. साधनसामुग्रीची जुळवाजुळव करणे. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी योजना बनवायची, धोरणे राबवायची आणि त्यासाठी लागणारी सगळी साधनसामुग्रीची जुळवाजुळव करायची. यामध्ये मॅन, मनी, मशीन, मटेरियल सगळे काही आले. नंबर 4, सिलेक्शन. निवड करणे. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी लागणारी योग्य माणसे अचूकपणे निवडून त्यांना योग्य ती जबाबदारी द्यायची. राईट पर्सन टू बी सिलेक्टेड फॉर राईट जॉब. नंबर 5, डायरेक्शन. दिशा देणे. निवडलेल्या माणसांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे. ते ध्येयापासून बाजूला जाऊ नयेत याची काळजी घेणे. थोडक्यात काय तर सहकार्यांची दिशा चुकणार नाही याची दक्षता घेणे. नंबर 6, कंट्रोल ऑफ ॲक्टिव्हिटीज. कामावर नियंत्रण. आपले सहकारी काय काम करतात यावर नियंत्रण ठेवून त्यांना नियंत्रित करणारी व्यवस्था निर्माण करून त्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून प्रत्येकाची कार्यकुशलता वेळोवेळी मोजणे. नंबर 7, मोटिवेशन. प्रोत्साहन देणे. आपल्या सहकाऱ्यांना नुसतं नियंत्रित करून काम भागत नसतं, तर त्यांना आणखी वेगाने अचूकपणे काम करण्यासाठी प्रवृत्त करणेही महत्त्वाचे असते. अधिक माहितीसाठी मोटिवेशन हे प्रकरण वाचा. नंबर 8, रिपोर्टिंग. अहवाल. कोणी काय काय काम केलं आहे त्याचा अहवाल तयार करणं, जेणेकरून कोणाला प्रमोशन द्यायचं, कोणाची बदली करायची आणि कोणाला बडतर्फ करायची याचा निर्णय घेता येईल अशी व्यवस्था करणं आणि कामकाज सुरळीत योग्य दिशेने चालत आहे की नाही याची खात्री करून आवश्यकता असल्यास काय बदल करावे हे समजून भविष्यात तसे बदल करणे. चांगल्या माणसाचे प्रमोशन, कामचुकारांची बदली आणि निष्काळजी लोकांची बडतर्फी ही या तत्त्वाची त्रिसूत्री. आता कळलं का शिवाजी महाराजांची राजमुद्रा अष्टकोनी का होती? ज्याला यशस्वी व्यवस्थापक व्हायचे असेल त्याने अष्टपैलू होणे आवश्यक. अष्टपैलू होण्यासाठी हे 8 गुण आत्मसात करणे म्हणजेच यशस्वी माणूस, यशस्वी व्यवस्थापक, यशस्वी उद्योजक होणे. या 8 तत्त्वांची जो गाठ बांधतो तो या जगात ताठमानेने जगतो आणि जो या 8 तत्त्वांची गाठ बांधू शकत नाही, यश त्याला नेहमी पाठ दाखवल्याशिवाय राहत नाही. अष्टपैलू व्यक्तिमत्व होण्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू करा. स्टेप बाय स्टेप आपल्या जीवनाचे ध्येय, प्लॅन आणि पॉलिसी, बाकीचे तत्त्वे आत्मसात करा. लक्षात ठेवा, आपल्याला जीवनात काहीतरी मिशन असणे हेच आपण यशस्वी होण्याचं मुख्य रिझन असतं, कारण असतं. ज्याच्या जीवनात ध्येय असते ते ध्येयासाठी, प्राप्तीसाठी जगतात. ध्येय नसणारे लोक जिवंतपणेच मेलेले असतात. जागतिक कीर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाची कौशल्ये. आता आपण पाहणार आहे व्यवस्थापनाची कौशल्ये. एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्यवस्थापक होण्यासाठी काही कौशल्य त्याच्या अंगात असणे किंवा त्यांनी ती प्रयत्नपूर्वक राबवणे आवश्यक असतं. या वेगवेगळ्या कौशल्यांच्या जोरावर
तो व्यवस्थापक जगातील सर्वात उत्कृष्ट व्यवस्थापक होऊ शकतो. याला मॅनेजमेंट स्किल असं म्हणतात. ती खालीलप्रमाणे: व्यवस्थापनाचं कौशल्य क्रमांक 1, कन्सेप्ट स्किल. संकल्पना कौशल्य. एखाद्या व्यक्तीला जगात यशस्वी व्हायचे असेल आणि तेही कमीत कमी वेळात, कदाचित कमीत कमी श्रमात, तर त्या व्यक्तीकडे एक प्रमुख कौशल्य असायला हवे आणि ते म्हणजे संकल्पना कौशल्य. संकल्पना कौशल्य म्हणजे स्वप्न पाहणे नव्हे. संकल्पना कौशल्य म्हणजे आपल्या बुद्धीच्या जोरावर भविष्याचा वेध घेऊन पुढे नवीन काय संकल्पना आकाराला येईल याचा अंदाज घेणं. भविष्यात काय होईल याचा आज तुम्ही अंदाज घेऊन लगेच निर्णय घेणे, यासाठी तुम्हालाही दूरदृष्टी असायला हवी. विजन म्हणतात तो शब्द येथे अचूकपणे लागू होतो. जे विजन ठेवतात ते भविष्याचा वेध घेतात आणि ज्याच्याकडे ते नसते त्यांच्या अपयशाचे, पराभवाचे दुसरे काही कारणच नसते. काळाची पावले ओळखून त्याप्रमाणे आपल्या दिशा ठरवणे हेच मूळ यशस्वी माणसाचे लक्षण असते. जो जेवढा द्रष्टा तो तेवढा यशस्वी होतो, हे लक्षात असू द्या. त्याच्या यशाचे गमकच मुळे दृष्टीपणातच आहे. 300 वर्षापूर्वी कोणालाही स्वराज्याची संकल्पना स्वप्नातही सुचत नव्हती, तेव्हा महाराज ही संकल्पना उराशी बाळगून तिला आकार देत होते आणि त्या दिशेने नेटाने प्रयत्न करत होते. निश्चयकारक बुद्धी ठेवली म्हणून स्वराज्य संकल्पना महाराजांनी राबवली आणि या जगात ग्रँड रेबल म्हणून नाव कमावले. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणे म्हणजे मृत्यूलाच, सर्वनाशालाच आमंत्रण, हे समीकरण असताना महाराज स्वातंत्र्याची स्फुल्लिंग पेटवतात आणि स्वाभिमानी कर्तबगार माणसे गोळा करून एक नवीन संकल्पना अंमलात आणतात. 300 वर्षे या देशात मोगलांनी राज्य केले, पण एकाही शासकाला आपण स्वतःच्या आरमार उभा राहावे असे स्वप्नातही वाटले नाही आणि तेच महाराज वयाच्या 27व्या वर्षी द्रष्टेपणाने आरमार उभारणी करून ते या देशाची पहिली स्वतंत्र आरमाराची स्थापना करून एक द्रष्टा शासक म्हणून आपलं नाव देशभराच्या आरमारात उभारणीच्या क्षेत्रात कोरून गेलं. कसलेही प्रगत तंत्रज्ञान जगात उपलब्ध नसताना आपली कामकाजे विजेच्या वेगाने व्हावीत यासाठी महाराजांनी 16व्या शतकात आग, धूर, प्रकाश, ध्वनी अशा माध्यमांचा त्वरित संपर्क यंत्रणा म्हणून केलेला उपयोग व्हिजनमध्ये मोडतो आणि म्हणूनच जगात ज्याच्याकडे जेवढा द्रष्टेपणा तेवढा तो मोठा आणि यशस्वी होतो, हे महाराजांनी सिद्ध करून दाखवले. संकल्पना कौशल्याचा आणखी एक फायदा होतो तो असा की जो भविष्याचा वेध घेतो तो येणाऱ्या प्रश्नांची, अडचणींची एक यादी तयार करून त्या संभावित अडथळ्यांवर मात करण्याच्या उपाययोजना राबवून आपली संकल्पना आणि मार्ग यातील अडथळे दूर करून प्रवास बिंदू करतो. येणाऱ्या संभावित प्रश्नांची, अडचणींची अगोदरच व्यवस्था केलेली असल्यामुळे शक्यतो वाटचालीतील अडथळा दूर होतो. तहान लागल्यावर विहीर खोदायची कल्पना तर मूर्खालाही असते, परंतु पाऊस पडत असतानाही जो विहीर खोदण्याचे काम करतो त्याला जरी त्यावेळी जगाने मूर्ख म्हटले तरी तो माणूस पावसाळा संपल्यापासून शहाणा असल्याचे सिद्ध होते. कारण त्याने पावसाळ्यानंतर पाण्याची निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन, म्हणजेच दूरदृष्टी ठेवून ती विहीर, तलाव, धरण, तळे बांधायला घेतलेली असते. ही दूरदृष्टी म्हणजे विमान उडवण्याच्या अगोदर 1 तास विमानतळावर पोचण्यासारखी आहे. बैल गेला आणि झोपा केला हे दूरदृष्टी नसल्याचा परिणाम असतो. संकल्पनेचा आराखडा तयार करून वेध घेण्याची ताकद हेच कुशल व्यवस्थापकाचे सर्वात मोठे कौशल्य आहे. सर्वात टॉपच्या व्यवस्थापकाच्या यशाचे रहस्य आज तुम्हाला कळले तर तुम्हीही सर्वात यशस्वी व्यवस्थापक होण्यासाठी आत्तापासूनच आपला जास्तीत जास्त वेळ नियोजन करण्यासाठी, जुळवाजुळव करण्यासाठी आणि वर्तमानासह भविष्यातील प्रश्नांचा वेध घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करूया. आठवलं म्हणून तुम्हाला दूरदृष्टीचे एक उदाहरण सांगूनच पुढे जातो. महाराजांची दूरदृष्टी सांगण्याचा मोह मला आवरत नाही असं म्हटलं तरी चालेल, कारण तुम्हाला ही गोष्ट वाचण्याचा मोह आवरता येणार नाही याची मला जाणीव आहे. त्याचं झालं असं, महाराजांनी राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण जगभरातील राजांना, सरदारांना, व्यापाऱ्यांना पाठवलं होतं. त्यानुसार एक इंग्रज वकील रायगडावर आला होता. नाव तुम्हाला माहीत असेल, कदाचित हा तोच तो टॉमस निकोलस. इंग्रज माणसं मोठी, हुशार आणि चाणाक्षभर पाहुणा म्हणून आला तरी त्याचं बारीक लक्ष एका गोष्टीकडे कायम आणि ते म्हणजे महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य.
काय, कसं, कुठं काम केलं आहे ते पाहणे, घराचे वासे मोजणे हे काम काही लोकांना खूप चांगले जमते. आपण कुठे पाहुणे म्हणून गेलो तर आपलं पहिलं लक्ष जाते खाण्याकडे आणि हुशार माणसांचं लक्ष असतं नवीन नवीन गोष्टी पाहण्याकडे, त्या वस्तू समजून घेण्याकडे, म्हणजेच काहीतरी नवीन शिकायला मिळते का ते पाहण्याकडे. तसे हा टॉमस रायगडावर आल्यानंतर जेव्हापासून किल्ल्यावर मोठमोठे 4 हत्ती पाहिल्यापासून विचाराच्या महासागरात गटांगळ्या खात होता. मी ज्या वाटेने महादरवाजाने आलो त्या वाटेने माणसाला नीट येता येत नाही. मोकळा घोडा लगाम हातात धरून गडावर आणायचं म्हटलं तरी अवघड. तेथे या छोट्या अरुंद वाटेने महाराजांनी एवढे मोठे मोठे हत्ती गडावर कसे आणि कुठून आणले असतील? विमानाने की क्रेनने? अरे त्या काळात विमान आणि महाकाय क्रेन नव्हत्या, म्हणूनच तो विचारात पडला होता ना की हत्तीवर आणले कसे? इंग्रज माणूस, मी हे कसं कोणाला विचारू असं विचार करून आपली जिज्ञासा कधीच मारत नसतो. आणि आपली माणसे साधा नवीन विभागात गेलो तर पत्ता विचारायला असतात आणि तासभर स्वबळावर 50 फुटांवर असलेला पत्ता शोधत बसतात. दूरदृष्टी नसेल तर दूरदृष्टीचा हा परिणाम असतो. लाज वाटणे नावाचा नको तो धूर आमच्या डोळ्यावर नेहमी जमात झालेला असतो. असो, लोकांना जग जिंकायचं पडलेलं असते तेव्हा आम्हाला 2 वेळच्या पोटाच्या पडलेली असते. कारण तेच की दूरदृष्टी नाही. तर आपला तो टॉमस यांच्या डोक्यातून हा प्रश्न काही उत्तर घेतल्याशिवाय जाण्याचा प्रश्नच नव्हता. त्याने तो प्रश्न महाराजांच्या मंत्र्याला विचारून पाहिला. मंत्र्याने सांगितले, ते आमचे ट्रेड सिक्रेट आहे, व्यावसायिक गुपिते कोणाला सांगायची नसतात. बाकी विचारा. तर तो म्हणे, बाकी काही नाही, बाकीचे मी सगळं स्वतःच समजून शकतो, समजलोही आहे. आणि जे समजू शकत नाही तेवढंच मात्र तुम्हाला विचारतो आहे. आणि तुम्ही अगदी चालाकीने सांगताय, बाकी विचारा. अरे आपला मराठी माणूस लय भारी हुशार. त्याला असं विचारायची सवयच लागली तेव्हापासून. बाकी काय, बाकीचं बोला. प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत हा बेचैन होता. आणि मग त्याने निश्चय केला की आपण हा प्रश्न ज्याने सोडवला त्या द्रष्ट्या माणसालाच विचारू, बाकी काय. आणि खरोखरच त्या हिंमत बहादराने मोठ्या हिमतीने नव्हे तर खुबीने महाराजांना जेव्हा पाहुण्यांना प्रीतिभोजनासाठी बोलावले तेव्हाच हा प्रश्न विचारला. कारण स्पष्ट होते, जेवताना माणूस खुश असतो आणि आनंदाच्या भरात पटकन उत्तर देऊन जातो. म्हणून तर लोक बिझनेस पार्टी, व्यावसायिक कार्यक्रम, खाण्यापिण्यापासून जय्यत तयारनिशी असतो बरं. भरल्या पोटी डोकं पटकन चालतं आणि जीभही पटकन उचलली जाते, हे त्यातलं तत्त्वज्ञान. याने महाराजांना धाडस करून विचारलंच, महाराज एक विनंती आहे. मला काही दिवसापासून एक प्रश्न पडला आहे. मेहरबान होऊन आपण त्याचं उत्तर द्यावं, म्हणजे माझा जीव भांड्यात पडेल. महाराज म्हणाले, सांगा काय प्रश्न आहे. टॉमस म्हणाला, गडाची वाट एवढी निसरडी, अरुंद असतानाही एवढे मोठे हत्ती गडावर आणले कसे आणि कुठून? महाराज म्हणाले, त्यात काय एवढं, हत्ती खालून वर, म्हणजे पायथ्यापासून गडावर आणले. कळालं, पण मूळ प्रश्न हाच की ते आणले कसे? महाराज म्हणाले, चालवत आणले. त्यात काय एवढा अवघडा? आमचा जाणकार मावळा हत्ती पकडण्यात तरबेज होता. त्याला 2 हत्तीची पिल्ले पकडून कर्नाटकातून आणायला लावली. ती पिल्ले इथं आल्यावर त्या मावळ्यानं त्यांना खाऊ पिऊ घालून लळा लावला आणि मग एके दिवशी आम्ही ती हत्तीची पिल्ले वर आणली. टॉमस पुन्हा आधीरतेने म्हणाला, महाराज प्रश्न शिल्लक आहे की पण कसे? त्यावर महाराज म्हणाले, आता तुझी जिज्ञासाच आहे तर सांगतो. आमचा तो सरावलेला मावळा डोक्यावर हिरव्या चाऱ्याची पेंडी करून काही दिवस डोंगरावर चढण्याचा सराव करीत होता. तो पुढे आणि हत्तीची पिल्ले मागे, असा काही दिवस पक्का सराव एवढा मजबूत करून घेतला की ती पिल्ले दोरखंडावरही तोल सावरून चालू शकतील एवढी तरबेज केली. आणि मग जेव्हा रायगडाची बांधणी सुरू करायची त्यावेळी सुरुवातीलाच हत्ती वर आणले. पुन्हा टॉमस, ते पण कसे? महाराज म्हणाले, अरे तुला उत्तर सांगितलं ना, कळत नाही का? महाराज, नाही कळालं. इंग्रजांना पटकन गोष्टी कळतात असे मी ऐकले होते, पण तुला कळालं नाही हे कळालं मला. आता पुन्हा सांगतो, नुसतं ऐकू नको, समजून घे बरं. डोंगराच्या धारेवर चालण्याचा पिल्लांना सराव केला आणि मग एके दिवशी नेहमीप्रमाणेच आमचा मावळा डोक्यावर चाऱ्याची पेंडी म्हणजे कडब्याची मोळी घेऊन पुढे चालू लागला. हत्तीची पिल्ले चाऱ्याच्या आशेने मावळ्याच्या मागे सवयीप्रमाणे चालू लागली आणि रायगडावर येऊन पोचली. आता ती चालत कशी निर्धास्त पोचली असे म्हणशील तर आधीच सांगतो, त्यांचं लक्ष फक्त मावळ्यांचे पाय आणि डोक्यावरची मोळी एवढ्यावरच होतं. आणि किती अवघड वाटेने किती उंचावर जात आहोत
याच्याकडे त्यांनी पाहिलं नाही, म्हणून ते खाली न पडता वर आले. या किल्ल्यावर येताना जो वाट सोडून इकडे तिकडे बघण्याचा उद्योग करतो तो खाली पडतो आणि वर किल्ल्यावर येण्याऐवजी थेट वर जातो. बरं टॉमस? त्यावर पुन्हा टॉमसने विचारलं, पण हे सगळं केव्हा केलं? महाराज म्हणाले, जेव्हा आम्ही 1656ला रायरी म्हणजे रायगड ताब्यात घेतला, त्याच वेळी एका वर्षाच्या आत. पण महाराज, तुमचा राज्याभिषेक तर आत्ता 6 जून 1674ला आणि तुम्ही हत्तीची पिल्ले गडावर आणली ती 18 वर्ष अगोदर. किती मोठी तुमची दूरदृष्टी आणि निश्चयात्मक बुद्धी की इथेच एक ना एक दिवस तुम्ही राज्याभिषेक करणार. महाराज म्हणाले, इंग्रज माणूस स्तुती करण्यात पटायचा असतो, हे खरं. बाकी काय? यावर पुन्हा तो जिज्ञासू इंग्रज पुन्हा नवीन प्रश्न विचारू राहिला. प्रश्न हत्तीचा होता आणि याचं हत्तीचं शेपूट काही लांबायचे थांबेना. तो म्हणाला, एक सहज प्रश्न पडला म्हणून आत्ताच विचारतो. उत्तर मिळालं तर बरं होईल. प्रश्न असा आहे की जर या 18 वर्षात एकदा हत्ती किंवा दोन्ही हत्ती मेले असते तर तुम्ही मिरवणूक कशी काढली असती? यावर महाराज म्हणाले, अरे, आम्ही जरी ती पिल्लं वर आणली असली तरी त्यांचा संसार बिघडणार नाही याची काळजी घेतली. एक नर पिल्लू आणि एक मादा अशी जोडी आम्ही गडावर आणली. दरम्यान यांना 2 पिल्लं झाली. त्या दोघातील एखादं मरण्याआधी तिसरं जन्माला येईल याची आम्ही काळजी घेतली, कारण एकदा गड बांधून झाल्यावर पुन्हा खालून हत्तीचं काय तर हत्तीचं पिल्लू देखील वर आणणं शक्य झालं नसतं. हे लक्षात घेऊनच. कळलं का? आता तर तो म्हणाला, हो, नक्की कळालं, पक्क कळालं. महाराज म्हणाले, काय कळालं? त्यावर तो एकाच शब्दात आवेगात बोलला, 1 टाइम सोल्युशन, परमनंट सोल्युशन. यावर महाराज म्हणाले, एवढंच नाही तर प्रश्न निर्माण होण्याच्या आधी 18 वर्षे अगोदर सोल्युशन. एकदा एक वृद्ध शेतकरी आंब्याचे रोपटे लावताना एका शहाण्या माणसाने पाहिले आणि विचारले, बाबा, तुमची लाकडं पुढं ओढ्याला गेली आहेत. तुम्ही आता वृद्धापकाळामुळे काही दिवसातच मरणार आहात असे दिसतं. तुम्ही या कडक उन्हाळ्यात हे रोपटे लावण्याची तसदी कशाला घेता? या झाडाचे फळे चाकायला तुम्ही जिवंत नसणार, मग ही भानगड कशाला? यावर तो वृद्ध शेतकरी म्हणाला, अरे बाळा, तुला दूरदृष्टी म्हणजे काय हे आयुष्यात कळलेले दिसत नाही वाटतं. अरे, माझ्या आजोबांनी लावलेल्या झाडांचे आंबे मी बालपणापासून खात आलोय आणि मी सुद्धा आज जी रोपटी लावतोय त्याची फळे माझ्यासाठी मरणाऱ्या म्हाताऱ्यांसाठी नसतील, तर ती पुढं माझ्या येणाऱ्या पिढ्यांसाठी, नातवंडासाठी असतील. जगात अशी दूरदृष्टी ठेवणारी लोकच जगाचा विकास करतात आणि आपण लावलेल्या झाडांची फळं आपणाला खायला मिळणार नाहीत तर ती का लावायची असा विचार करणारे स्वार्थी दृष्टीहीन लोक जगाला वीरान ओसाड बनवितात, हे लक्षात असू द्या. कौशल्य क्रमांक 2, ह्युमन स्किल, मानवी कौशल्य. याला आपल्या माय मराठीत आपण म्हणू माणसं हाताळण्याचं कौशल्य किंवा कसब. प्रत्येक व्यवस्थापकाचा संबंध येतो तो सहकारी आणि हाताखालील माणसांशी, आणि या माणसांना हाताळण्याचं कौशल्य म्हणजेच ह्युमन स्किल. या कौशल्याची आवश्यकता कशासाठी? तर हे स्किल चांगलं अवगत असणारा माणूसच इतरांना नीट समजून घेऊ शकतो, त्याचे प्रश्न नीट समजून त्यांना नीट दिशा दाखवू शकतो, त्यांना कार्य करायला प्रेरित करू शकतो, संघभावना निर्माण करू शकतो. या सर्वांचा परिणाम म्हणजे काय? तर एक चांगलं काम घडवून आणण्यासाठी हे कौशल्य असणारा माणूस एक चांगली वातावरण निर्मिती करू शकतो, ज्यामुळे सहकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आपली मत, विचार मुक्तपणे मांडता येतील आणि एकोप्याच्या भावनेने एक संघ म्हणून सगळे लोक एकाच हेतूने, एकाच दिशेने काम करून कंपनी, संस्था यशस्वी करू शकतात. आता 12 गावची माणसे हाताळायची म्हणजे व्यवस्थापकही 12 गावचं पाणी पिलेला अनुभवी असणं आवश्यक. आणि पुन्हा त्यासाठी जे कसबपणाला लागतं ते हेच की ह्युमन स्किल. आणि हे कसब आपण अंगी चांगल्या प्रकारे बनवायचे, कारण या जगातील एकही वनस्पती निरुपयोगी नाही आणि दगड, माती देखील. तसे या जगातील एकही मनुष्य वाया जाण्यासारखा नसतो. गरज असते ती फक्त त्या माणसाकडून योग्य ते काम करवून घेणाऱ्या कुशल व्यवस्थापकाची. म्हणजे कसं तत्र तत दुर्लभम, आणि हेच दुर्लभ काम सुलभ पद्धतीने तुम्हाला करायचे आहे. नंबर 3, टेक्निकल स्किल, तांत्रिक कौशल्य. तांत्रिक कौशल्य म्हणजे जादूटोणा नव्हे, कारण तांत्रिक कौशल्य म्हणजे जी यंत्रे तुमच्या दैनंदिन कामकाजात वापरली जातात ती हाताळण्याचे कसब. मग तो संगणक असो की मोबाईल, विमान असो की जहाज. एखादी तांत्रिक चूक खूप महाग पडू शकते, फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर जीवितहानीसुद्धा होऊ शकते. म्हणून हे कसब चांगलं अवगत करणं गरजेचं.
तुम्ही एखाद्या टायपिस्ट पहा कसं काम करतो ते. तो तुमच्याकडे बघतो, तुमचे शब्द ऐकतो आणि दुसरीकडे त्याची बोटे बिनचूकपणे योग्य ती अक्षरे टाईप करताना पाहिल्यावर तुम्हाला याचं गमक नक्की कळेल. तुम्हाला तो टायपिस्ट एक जादूगार वाटल्याशिवाय राहणार नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. आपल्या आजूबाजूला नीट पारखून पहा. महाराजांच्या बाबतीत तर बघा, महाराजांच्या आयुष्यात 125 लढाया त्यांनी शत्रूच्या गारड्यात शिरून केलेल्या असताना अंगावर एकही जखम होऊ दिली नाही आणि समोर असलेला एकही शत्रू जिवंत माघारी जाऊ शकला नाही. हे हत्यार चालवण्याचं कसब म्हणजे तांत्रिक कौशल्यच होय. अपवाद फक्त एकदाच झाला आणि तो आकस्मिक अपघाती म्हणावा असाच होय. तो म्हणजे प्रतापगडावर युद्धाच्या वेळी ज्याचे काम लढण्याचे नाही त्याने महाराजांवर वार केला. त्यामुळे महाराजांच्या डोक्यावर जिरेटोप असल्यामुळे महाराज वाचले, पण तांदळाएवढी जखम झालीच. महाराजांचं तांत्रिक कौशल्य चुकलं नव्हतं, तर महाराजांच्या राष्ट्रीय शिष्टाचाराच्या नियमांचं उल्लंघन करून अफजल खानाच्या वकिलाने कृष्णाजी भास्करपंत कुलकर्णी याने तो वार केला. महाराजांच्या लगेच पर्यायी यंत्रणा चालू केली आणि पुढच्या क्षणाला समोरच्याला त्याच्या चुकीचा परिणाम त्याला दाखवून दिला. एकाच वारात कृष्णाजी भास्कराचे मुंडके उडवले गेले. विशाळ गडाच्या पायथ्याला तर महाराज सलग 7 तास दांडपट्टा चालवित होते. अगदी अचूक, म्हणून तर वेढा फोडून वर आले ना. तांत्रिक कौशल्याचं जगप्रसिद्ध उदाहरण मराठ्यांनी जगाला दाखवून दिलं आणि ते म्हणजे गनिमी कावा. या गनिमी कावा नावाच्या जागतिक कीर्तीच्या युद्ध प्रकारात घोडा वेगाने पळवणे, जाग्यावर थांबवणे, वळसा घेणे आणि काही सेकंदातच पुन्हा शेकडो किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडून वाऱ्याच्या वेगाने धावणे हे कसब म्हणजे घोड्यावर मावळ्याचं असलेलं नियंत्रण स्पष्ट करते. म्हणजेच काय, तर मराठ्यांच्या विजयाचं रहस्य त्यांच्या तांत्रिक कौशल्यात म्हणजे वेगवान घोडदौडीत आहे हे स्पष्ट होते. तुम्हाला कायम जगाच्या पुढे राहायचे असेल, कायम पुढे जायचे असेल तर या तांत्रिक कौशल्यावर चांगला भर देऊन नवीन असलेले तंत्र लगेच आत्मसात करून एक पाऊल सदैव जगाच्या पुढे चालत राहा. नंबर 4, डिझाईन स्किल. या कौशल्याचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल म्हणजेच नवीन प्रश्न सोडवण्याची हातोटी असे म्हणतो. एका यशस्वी व्यवस्थापकाला फक्त प्रश्न समजून उपयोग नाही, तर त्याला त्या प्रश्नाला अनुसरून योग्य असे डिझाईन म्हणजे उत्तर तयार करता आलं पाहिजे. बेस्ट सोल्युशन टू वर्स्ट प्रॉब्लेम हीच ती हातोटी आणि यासाठी व्यवस्थापकाकडे बुद्धिमत्ता, अनुभव असण्याची गरज असून ते सातत्याने अपडेट सुधारित करीत राहिले पाहिजे, जेणेकरून त्यांना नवीन प्रश्नांची उत्तरे तयार करताना नवीन आणि अचूक असे डिझाईन तयार करण्यात त्यांना यश येईल. जुन्या माहितीच्या आधारे नवीन प्रश्न सुटत नसतात, तर नवीन प्रश्नाला नवीन पद्धतीचं उत्तर शोधणं अपेक्षित असतं. इथे ओल्ड वाईन इज इन न्यू बॉटल हे तत्त्व वापरता येत नाही. काही प्रश्नांना ताबडतोब उत्तरे अपेक्षित असतात, तर काही प्रश्नांना दीर्घकालीन उत्तरे शोधावी लागतात. पण एक नक्की, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधणं हे आपल्यासाठी आवश्यकच असतं. कोणताही प्रश्न अनुत्तरित सोडला तर आपण जीवनाच्या स्पर्धेत पास कसे होणार? म्हणून प्रत्येक प्रश्न सोडवा. आधी सगळ्यात महत्त्वाचा, नंतर कमी महत्त्वाचा आणि यासाठी प्रश्नांचा अग्रक्रम निश्चित करा आणि निश्चित उत्तर शोधाच. नंबर 5, ॲडमिनिस्ट्रेशन स्किल. प्रशासकीय कौशल्य. उच्च पदावरील व्यवस्थापकाला या कौशल्याची जास्त गरज असते, कारण या टॉप मॅनेजमेंटच्या पदावर काम करताना पॉलिसीज आणि प्लॅनिंग करणे महत्त्वाची जबाबदारी असते. प्रशासकीय कौशल्यात तरबेज असणारा व्यवस्थापक चांगले नियोजन आणि योजना तयार करू शकतो, धोरण राबवू शकतो. प्लॅनिंग करणे म्हणजे कामाचे नियोजन करणं आणि पॉलिसी ठरवणं म्हणजे ते काम करताना काय करावे, काय करू नये हे स्पष्ट ठरवणे. म्हणजेच काय, तर काय करणं गरजेचं आणि काय टाळणं आवश्यक हे सहकाऱ्यांना सांगणं आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून काम करवून घेणं. कामाचं नियोजन करणं, त्यानुसार वेगवेगळ्या कामाची दिशा ठरवून त्यांना नियंत्रित करून एक चांगला निकाल लावणं हेच या कौशल्याअंतर्गत येणारं काम. नंबर 6, डिसिजन मेकिंग स्किल. निर्णय घेण्याचं कौशल्य. प्रत्येक व्यवस्थापकाला आयुष्यात एक काम करावंच लागतं आणि ते म्हणजे निर्णय घेणं. आता निर्णय घेणं म्हणजे कामाचा निकाल लावणं नव्हे. निर्णय घेणे म्हणजे प्रश्न नीट समजून घेऊन त्याची पर्यायी 4-5 उत्तरे शोधणे, हा पर्यायी उत्तराचं विश्लेषण करून त्यातून अचूक असा पर्याय निवडून काढणे आणि त्यानुसार अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू करणे म्हणजे निर्णय घेणे. इथे निर्णय म्हणजे योग्य निर्णय नव्हे, तर सर्वात उत्कृष्ट पर्याय निवडून बिनचूक निर्णय घेणे अपेक्षित असते. एखादा प्रश्न समोर आला आणि त्यावर उत्तरच न देणे ही काही प्रश्न सोडवण्याची पद्धत नसते. निर्णयच न घेणे हा पर्याय असू शकत नाही. निर्णय न घेणे म्हणजे प्रश्न सोडवणे होत नसतं, तर त्यामुळे प्रश्न वाढत जाऊन मग एक दिवस काळच आपला निर्णय देतो.
आपणाला निर्णय न घेता आपल्यावर एक पाळी येते आणि ती म्हणजे कंपनी किंवा संस्था बंद करणे आणि आपण तंबू गुंडाळणे, बोऱ्या बिस्तारा उचलणे आणि घर गाठणे. ज्याला ध्येय गाठायचे त्याने निर्णय हा घेतलाच पाहिजे. इथे निर्णय चूक की बरोबर निघेल हा वाद करण्यात वेळ घालवायचा नसतो, तर ताबडतोब एक चांगला निर्णय घेऊन तशी अंमलबजावणी सुरू करायची असते. निर्णय न घेणारा ध्येयापर्यंत कधीच पोहोचत नाही आणि ध्येयावर नजर न ठेवता घेतलेला निर्णय घेऊनही काही उपयोग होत नाही. म्हणून योग्य ध्येय ठेवून योग्य निर्णय घेतला तरच योग्य यश हाती सापडले, नाहीतर तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी अवस्था होऊ शकते. सावध असा, आपलं ध्येय ठरवताना जागरूक असा, निर्णय घेताना आणि दक्ष राहा. वाटचाल करताना म्हणजेच काय, तर प्रत्येक वळणावर निर्णय घेत राहा जे आपल्या जीवनाला, राष्ट्राला योग्य वळणावर घेऊन जातील. जे निर्णयच घेत नसतात ते चुकाच करत नसतात आणि जे चूक होण्याच्या भीतीने निर्णय घेणंच त्यांना अनुभवच मिळत नाही. अनुभवाच्या अभावाने आयुष्यातील सगळेच निर्णय चुकतात. म्हणून किमान अनुभव मिळण्यासाठी तरी चुकीचा का होईना पण निर्णय घ्या, कारण या अनुभवातून तुम्ही शहाणे होऊन पुढे परत ती चूक होणार नाही याची दक्षता घ्याल आणि हाच निर्णय जीवनाला योग्य दिशा आणि अपेक्षित असं यश देईल. इतरांच्या चुकांमधून शिका, स्वतःच्या चुकांमधून शिका आणि चुकींची पुनरावृत्ती करू नका. नंबर 8, कम्युनिकेशन स्किल, संवाद कौशल्य. मिटे वाद संवाद तो हितकारी. एक यशस्वी माणसाला सर्वात जास्त गरज कोणत्या कौशल्याची असेल तर ती म्हणजे तो एक उत्कृष्ट संवादी असला पाहिजे. मुख्य माणसाने मॅनेजर व्हायचं नसतं आणि मॅनेजरनं मुकं राहायचं नसतं. चांगला संवाद करण्यासाठी व्यवस्थापकाला हे माहीत असलं पाहिजे की काय बोलावं, कसं बोलावं, कोणाशी बोलावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी बोलावं. योग्य गोष्टी चुकीच्या वेळी बोलणं महागात पडतं आणि तसेच योग्य माणसाची चुकीचं बोलणं आणि चुकीच्या माणसाची योग्य बोलणं टाळावं. म्हणजेच काय, तर स्थळ, वेळ, काळ, प्रसंग, माणूस, त्याचा स्वभाव, एकंदरीत प्रश्न, परिस्थिती लक्षात घेऊन बोलावं तरच तो फायदेशीर ठरतो. आणि हे कौशल्य असणारी माणसं जगात खिशात एक रुपयाचं भांडवल नसतानाही प्रचंड यशस्वी झालेली पाहायला मिळतात. भूतकाळातही, वर्तमानात काळातही आणि होय, भविष्यातही. जेवढा संवाद अचूक तेवढा तो माणूस यशस्वी हा त्रिकालबाधित नियम असून तो बदलण्याची शक्यता वर्तवणं म्हणजे संवाद कौशल्याची उपेक्षा करण्यासारखंच आहे. महाराजांच्या बाबतीत इतिहास काय सांगतो, तर महाराज कमी बोलायचे, मुद्द्याचे बोलायचे आणि विनाकारण बोलायचे, हास्यविनोद करण्याचे टाळायचे, खूप मस्कऱ्यापासून लांब राहायचे. महाराजांनी संवाद कौशल्याबाबतची ही आचारसंहिता होती ती इथे मी जशीच्या तशी ऐतिहासिक रूपात देत आहे. राजलोकी परिमित बोलत जावे, कार्यविरहित हर कोणाशी तरी भलत्याच गोष्टी बोलत बसू नये. असे बोलू लागल्यावर मनुष्य सलगे होऊन अमर्याद होतो. राजकारण प्रसंगी कार्यकारी विचार, प्राप्त प्रसंगाचे गुणदोष, ज्या लोकांशी बोलणे ती आधी त्या लोकांचे प्रोत्साहन प्रगल्भपणेच अगत्यागत्य करून त्याच्याकडून बोलवावे. आपण चित्त देऊन ऐकावे. आपले युक्तीस समर्पक आले तर उत्तम म्हणून मान्य करावे. विचारास त्या लोकांची नजर पावली नसली तर आपण त्याची अवहेलना न करिता स्फुटवक्तेपणे साहित्य योजून उतावीळ न दर्शवता सावकाशपणे कार्यविवंचना गुण ते बोलावे. त्या लोकांचे प्रत्ययास आणून द्यावे. वरकड निर्णय कार्य साधारण सेवकास सांगणे तो प्रायश इशारतीनेच सांगत जातो. इशारत म्हणून सर्व काळ नेत्र, हस्त, पाव, दावी, अंगविकार, शरीर चांचल्य सर्वथा न दाखवावे. बसले ठायी स्थायी किंवा मेरू असा आसनजन्य बरा अभ्यासावा. राजलोकी लहान अथवा थोर कोणी एक सेवकास दोष मुखे उच्चारित जाऊ नये. आढळल्यास दुसऱ्याजवळ बोलू नये. आपल्याच चित्तात ठेवून त्याची परिहाराच उपाय योजावीत जावा. कोणतेही एक पडले अंतर्धन्यास कळले नाही इतका पडदा आहे तोच बरे. इतक्यात माणूस मर्यादवंत किंबहुना प्रतिकाराविषयीही सावध राहते. त्यामुळे त्याचा प्रतिकार करावयास सुलभ पडते. आता कळलं असेल, महाराज आपल्यासारखे एक सर्वसामान्य माणूस म्हणून जन्माला येऊनही युगपुरुष, युगनिर्माता का ठरले ते. ज्याला चांगला संवाद जमतो तो जग जिंकतो आणि ज्याचा संवाद फसतो तो जिंकलेले जगही गमावतो. म्हणून आपण कामापुरतं, मर्यादित, आवश्यक असेल तेवढंच आणि योग्य माणसाकडे योग्य वेळ, काळ पाहून बोलण्याची सवय लावून घ्या. हे नाहीच जमलं तर लक्षात ठेवा, चुकीचं बोलून काम बिघडवण्यापेक्षा गप्प राहून काम पुढे ढकललेलंच बरे.
कारण यामुळे भविष्यात तरी संवाद पुन्हा साधण्यासाठीची आवश्यकता आणि संधी कायम राहील आणि तेवढ्या मिळालेल्या अवधीत तुम्ही गुड कम्युनिकेशन स्किल शिकून घेतलेलं बरे. नंबर 8, लीडरशिप स्किल. एका चांगल्या व्यवस्थापकाला एक चांगला नेता व्हायचं लागतं. नेतृत्व करणं म्हणजे एखाद्या कामासाठी पुढाकार घेऊन इतरांना ते काम करण्याची प्रेरणा देऊन त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांच्याकडून ते काम योग्य पद्धतीने योग्य वेळेस करून घेणं. लोकांना प्रेरणा न देता नेता होऊच शकत नाही. प्रेरणा हाच नेत्याचा प्राण असतो आणि ज्यांच्यात प्रेरणा नसते तो अगोदरच गतप्राण असतो. तो आयुष्यभर कार्य करताच राहतो. झेंडे लावणे, बॅनर लावणे, सतरंजी उचलणे याच्या पुढचं काम त्याला मिळूच शकत नाही. आणि म्हणून एक तत्ववेत्ता अचूकपणे सांगतो, यू कांट बी लीडर ॲज लॉंग ॲज यू आर फॉलोवर. जोपर्यंत तुम्ही अनुयायी असता तोपर्यंत तुम्ही पुढारी होऊ शकत नाही. म्हणजे पर्यायाने काय निष्पन्न होते तर प्रेरणा देणारा नेता आणि प्रेरणा घेणारा कार्यकर्ता. आणि जेव्हा तुम्ही स्वतः नवीन विचार मांडता, संकल्पना मांडता, लोकांना त्या पटवून देता, तेव्हा लोक प्रेरणा घेऊन तुमच्या मागे येऊ लागतात. तुम्ही नेता होता आणि नेता होण्यासाठी वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळ्या लीडरशिप स्टाईल वापरल्या जातात आणि त्या स्टाईल तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. शिवाय परिस्थितीप्रमाणे तुम्ही आपलं नेतृत्व पद्धतीत बदल केले पाहिजेत. कारण सज्जन लोकांना सभ्य भाषेत प्रेरणा मिळते तर अडदांड लोकांना दांडक्याची भाषा कळते. ज्याला जी भाषा कळते त्या भाषेत सांगून त्याला प्रेरणा देण्याचं काम म्हणजे नेतृत्वाचं कसं. भले तर देऊन काशीची लंगोटी, नाथाळाची माती आणू काठी. हे प्रसंगानुरूप नेतृत्व कौशल्य आणि लोकांची वागण्याची पद्धत तुकारामांनी आपल्या भाषेत सांगितली आहे. काळ, वेळ आणि प्रसंग बदलतो तसे नेत्याने आपल्या नेतृत्वाची पद्धत बदलली ठेवली पाहिजे. तुमचा गैरसमज होतोय, नेत्याने बदलायचं नाही. नेता आपल्या विचारावर ठाम असला पाहिजे. लोकांशी संवाद करण्याची, वागण्याची पद्धत त्याने लोक पाहून, वेळ काळ पाहून ठरवावी असा अर्थ आहे. सरड्यासारखे रंग बदलणे नव्हे. रंग बदलून नेता यशस्वी होत नसतो. त्याने परिस्थिती बदलायची असते, जागा नव्हे. लोकांना जागेवर आणणं म्हणजे नेतृत्व. खरा नेता तोच की जो ध्येय ठरवतो, गाठतो आणि इतरांनाही ध्येयापर्यंत घेऊन जातो. सगळ्यांनी एकत्रच प्रवासाला सुरुवात करून भागत नसतं तर सर्वांनी एकत्र ध्येयापर्यंत चालणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. भगवान श्रीकृष्ण हंडी फोडायचे तर दही काही एकटे खात नसायचे, सगळ्यांना वाटप करून खायचे. आता असला नेता पाहायला मिळणं अवघड, जो अगोदर सवंगड्यांचं, मावळ्यांचं पोट भरतो आणि मग स्वतःचं काय ते पाहतो. महाराजांचं नेतृत्व कौशल्य एकाच वाक्यात प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर एक संन्यासी ज्याने लाखो लोकांचा संसार केला. लाखो लोकांना अगोदर वाटलं, कायम वाटलं आणि एवढं सगळं करताना वर्षाचं उत्पन्न 2 लाख कोटी रुपये असताना स्वतःच्या चैनीसाठी एकही बंगला बांधला नाही की फार्महाऊससुद्धा नाही. महाराजांचं आयुष्य एक फर्म आहे आणि महाराज त्यात माणुसकी पिकवणारी शेती करीत होते. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना जो आयुष्यभर वाटतो तो खरा नेता आणि जो आपल्या सहकाऱ्यांनाच आयुष्यभर लुटतो, त्याची वाट लावतो तो खरा लांडगा. जो कळपाच्या सोबतीला येऊन कळपाचीच शिकार करतो असा कपाळकरंटा. लोकांना वाटेला लावणं आणि वाट लावणं यात सूक्ष्म अंतर समजलं की चांगला नेता आणि वाईट नेता यातला फरक कळणं अगदी सोपं जातं. कुटुंब कल्याणासाठी उभा राहतो तो छोटा नेता, राष्ट्र कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी उभा राहतो तो मोठा नेता आणि स्वार्थासाठी समाजसेवेची सोंगोडोंगो करणारा खोटा नेता. नेतृत्वाचे प्रकार किंवा वेगवेगळ्या शैली काय असतात ते थोडक्यात पाहू. पुढे नंतर विस्तारित रूपात सांगूच की. नंबर 1, ऑटोक्रॅटिक स्टाईल, हुकुमशहा पद्धत. ब्युरोक्रॅटिक स्टाईल, प्रशासकीय पद्धत. 3, कन्सल्टेटिव्ह स्टाईल, चर्चात्मक पद्धत. 4, पार्टिसिपेटिव्ह स्टाईल, सहभागी. 5, लॅझेज फेअर स्टाईल, मुक्त संवाद पद्धत. 6, पॅटर्नॅलिस्टिक स्टाईल, कौटुंबिक पद्धत. नंबर 7, सोशिओक्रॅटिक स्टाईल, सामाजिक पद्धत. नंबर 8, न्यूरोक्रॅटिक स्टाईल, ध्येयवादी पद्धत. नंबर 9, सिच्युएशनल स्टाईल, प्रासंगिक पद्धत. तर मंडळी, आजच्या या पुस्तकाच्या 5व्या भागात आपण पाहिलं आहे यशस्वी व्यवस्थापकाने केलीच पाहिजेत अशी कामे आणि जागतिक कीर्तीच्या यशस्वी व्यवस्थापकाचे कौशल्य. जर आपणाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा
आपल्या प्रियजनांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आजचा भाग आपणाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.